समालोचन कक्षामध्ये. येस, R111 संघाचे 12th मॅन समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत. विनंती असेल आदिरा सीसी संघाचे 12th मॅन आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचे. धीरज आपल्याला पाहायला मिळतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडवरती असतील माही, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल यश. विनंती असेल पंचांना की सामना त्वरित सुरू करायचे कारण बराचसा उशीर झालेला आहे. येस, मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना असेल खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. हिरवा कंदील आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. अख्तर सर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येस, मॅचला होते सुरुवात. वाईट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू जो मात्र वाईट अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. एक धाव ॲड आणि धावसंख्या धावफलकावरती 1 रन ऑन द बोर्ड. एक धाव धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला आहे. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तो फेचा गोळा. खणखणीत 6 धावांसाठी षटकार. बराचसा उशीर झालेला आहे. काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. इथे स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम असं कमबॅक करत असताना क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून कमबॅक करत असताना हा असेल डॉट बॉल. धावसंख्या असेल धावफलकावरती बिनगडी बाद 7. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील शिल्लक आहे. चांगला चेंडू असेल आणि फटका देखील चांगला आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव अर्जित करण्यात आली. थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणे एक धाव जी मात्र साचलेली आहे या तळ्यामध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बिनगडी बाद 8. 8 रन विदाउट अ लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक प्रगतीपथावरती असेल. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर पिंकेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर माही. डॉट बॉल असेल. चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती वाईड होतं त्यानंतर षटकार म्हणजे एका चेंडूवरती 7 आले पण त्यानंतर चांगल्या प्रकारचं कमबॅक करत असताना याला म्हणतात क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करणं. कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे या गोलंदाजाने. इथे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मेलजी मात्र सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. तब्बल विचार केला तर झालेले चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 9 धावा. पाच चेंडूंमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बिनगडी बाद 9. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज. 1 चेक फॉर दी ओव्हर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती पिंकेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल माही. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज धीरज. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. पंचांकडे दाद मागितली जात आहे. रिकन्सिलेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. अगदी आपण पाहू शकतो क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल असेल आणि नक्कीच 3 पंचांच्या मध्ये डिस्कशन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या धावा मिळतील की रनआउट असेल. येस, आपण पाहू शकतो धाव घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंचांची त्वरित मागणी केलेली आहे R1 या संघाने.
येस रिव्ह्यू कॅन्सल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती इन मॅजिकल फिगर डबल डिजिट 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पाहूया किती धावा बनतील आणि किती धावा ज्या मात्र थांबवल्या जातील. गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला ऑन साइडला देखना नजराणा. क्षेत्ररक्षक असतील डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे 11. 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 षटक जो मात्र संपलेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळेल. भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. 0 विकेट जे मात्र गमावलेले आहेत गोलंदाजी करत असताना. गोलंदाजांवरती वर्चस्व दाखवलंय फलंदाजांनी. धावसंख्या 12 पाहायला मिळेल आपल्याला धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज. फलंदाज देखील सज्ज. इथे फटका चांगला आहे. चांगला चेंडू तितकाच चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव पुन्हा एकदा अर्जित होईल. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो कासव एक एक पाऊल पुढे सरसवत सरसवत ती रेस जिंकला होता. त्याप्रमाणे देखील संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक एक पाऊल पुढे सरसवतोय आणि धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. पंचांकडे अपील. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉल. त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकतो 14-14 रन ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. मागील चेंडूवरती मिळाला नाही यश, तर काय झालं या चेंडूवरती मिळाला आहे यश. धावचीच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक आपण पाहू शकतो पहिला. फलंदाज आपण पाहू शकतो फलंदाज पिंकेशची खेळी संपुष्टात. पिंकेशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल असेल. 14 धावा धावफलकावरती. 14 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर. सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल धाव रचित करण्यात आली. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 7.50च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल आदिवासी संघाची. 1 गडी बाद 15 धावा. डीजे.
पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकनी पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 18 धावा. येस, 18 धावा. सिंगल धावा अर्जित. 17 + 1 18. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना मिळतील धावा 6. आणि हा होता दर्जेदार षटकार. चौकार. धावसंख्या असेल चौकार प्लस सिंगल 23 धावा. 23. 23 धावा. इथे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंफार फंबलनेस, पण बॅकिंग चांगली आहे स्वतःच्याच माध्यमातून. 24-24. 24 धावा धावफलकावरती. 24 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहू शकतो तिसरा मार्गस्थ. इथे फटका चांगला आहे. ऑफ साइडला देखील नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. सीझन मध्ये मारला होता. आणि धावसंख्या सिंगल 25-25. पाच चेंडू आणि 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अशा रीतीने आपण पाहू शकतो समाप्त झालंय. तिसरा आणि धावसंख्या एक गडी बाद 26 पाहायला मिळेल. शेवटचा षटक मार्गस्थ असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील पाहूया. विकी आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या षटकामध्ये. विकीवरती जिम्मेदारी ठेवलेली आहे. पाहूया ही जिम्मेदारी कशा प्रकारे पेलून काढतात. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावा ऍड होईल. धावसंख्या 27. एक गडी बाद 27. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल. 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. वाईड बॉल.
त्यामुळे अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ऍड 29 29 धावा. धावसंख्या 30-30. पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळेल 31-31. आणि यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल युनायटेड 11 विपक्ष मायरा 11. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी यायचे, रिपोर्टिंग करायची. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल का? नक्कीच रनआउट झाले असते तर डॉट बॉल देखील पाहायला मिळाला असं, पण सिंगल धाव ऍड झाली. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 32 धावा फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वर. विकी समोर असतील माही स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला बॉल सिंगल धाव अर्जित करण्यात आली आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगल च्या मदतीने जाऊन पोहोचेल, जी मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा 34 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. R1 या टीमला विजयासाठी विनंती असेल. मायरा 11 संघाचे कॅप्टन आणि युनायटेड 11 संघाचे कॅप्टन. येस, आपण पाहू शकतो युनायटेड 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. मायरा 11 संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचंय, विनंती असेल. तेहतीस धावा बनलेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये R1 या टीमला विजयासाठी.
मॅच सुरू करायची आहे लवकरात लवकर. 33 धावा बनलेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये R1 या संघाला विजयासाठी. अखिलेश माने अतिरसीसी विपक्ष R1-11 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला माने पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत स्ट्राईक रेंज वरती अखिलेश. पहिला बॉल असेल. मॅचला होते सुरुवात. वाईट बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये खातं उघडलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 1. इथे फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. झेल जी मात्र पकडलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा मोठा विकेट प्राप्त केला. अखिलेश बॅक टू दी डगआउट. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वर स्वप्नील. स्वप्नील काय करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईक रेंज वरती स्वप्नील. नॉन स्ट्राईक रेंज वरती रवी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज माने. इथे टाकलेला बॉल स्विंग अँड मिस. चेंडू बॉडीला स्पर्श झालाय. ब्रश झालाय आणि त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट गेला. जिथे क्षेत्ररक्षक होते उचलतील फेकतील घेतलेली सिंगल. पुन्हा एकदा अतिरिक्त ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती या अतिरिक्त धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल. तब्बल आणि तब्बल 2 या आकड्यावरती. इथे फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूचा फुल टोल वसूल करायचा प्रयत्न होता. सिंगल धाव. जर या मॅचचा विचार केला तर बॅटच्या माध्यमातून पहिली धाव आलेली आहे. तशीच जर विचार केला तर टीमच्या अकाउंट मध्ये धावा झाल्या 3. इथे फटका चांगला आहे. क्या बात आहे. संघर्ष करतोय जो मात्र संघ आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार मारलाय फलंदाजाने आणि फलंदाज आपण पाहू शकतो स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय देखना स्ट्रोक षटकार. वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. त्यामुळे धावसंख्या 10. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा. घेतलेला एक सिंगल. धावसंख्या 1 गडी बाद 11. 1-1 पर लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 1 बॉल लेफ्ट. बॅट आणि बॉलचा स्वीट साऊंड स्वीट कनेक्शन प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला नाही आणि अगदी आपण पाहू शकतो त्याला अनुषंगून सिंगल धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या धावफलकावरती असेल 12. विजयासाठी 18 चेंडू 22 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. इथे झेल सोडलेली आहे. कॅच सोडलेली आहे की मॅच सोडलेली आहे. येस नो बॉल म्हणजे नो +1 या एकूण 2 धावा ऍड. धावसंख्या धावफलकावरती या 2 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचेल.
14 धावा, 14 रन. इथे टाकलेला बॉल अगदी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईड +1 या एकूण 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 16. इथे फटका चांगला आहे, क्या बात आहे. या फटक्याचे चटके जणू बसत असताना चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सरळ सीमा रेषा पार. दर्जेदार षटकार. गोलंदाज सज्ज, धावसंख्या 22. वाईड बॉल. त्यामुळे जर विचार केला ना तर बरेचसे धावा निघून गेल्यात. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा प्रहार. चेंडूवरती चेंडूला फेकून दिले सीमा रेषा पार. KTPL ब्रँडेड स्ट्रोक षटकार. वाईड बॉल. वाईड 1 या एकूण 2 धावा, त्यामुळे 31-31. इथे फटका चांगला आहे पुन्हा एकदा. मिएलजी मात्र सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगलच धाव आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगल धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल 32. आणि इथे फटका चांगला आहे. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश केली आहे फलंदाजांनी. फलंदाज रवी च्या माध्यमातून हा देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार.